नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने. अभंग असा आहे: रक्त श्वेत कृष्ण, रक्त श्वेत कृष्ण, पीत प्रभा भिन्न, पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन, चिन्मय अंजन, सुदले डोळा, सुदले डोळा, तेने अंजन गुणे, तेने अंजन गुणे, दिव्य दृष्टी झाली, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली, कल्पना निमाली, द्वैताद्वैत, द्वैत अद्वैत. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो, द्वैत आणि अद्वैत याचं भांडण नेहमी चालू असतं. जेव्हा आपली दृष्टी बदलते किंवा दृष्टिकोन बदलतो तेव्हा हे भांडण थांबतं. आणि श्री रामकृष्ण परमहंस एक नेहमी उदाहरण देतात की सरड्याचं, इथून मला सरडा हिरवा दिसतोय, तिथून निळा, पिवळा किंवा लाल रंगाचा दिसू शकतो. तुम्ही पण सत्य बोलताय, मी पण सत्य बोलतोय, पण सरडा एकच आहे, त्याची रूपं वेगवेगळी आहेत. बरोबर मित्रांनो, आणि आजचा आपला अभंगाची सुरुवात रक्त या शब्दाने झाली आहे. जाणकार आपले मित्र आहेत, त्यांनी ओळखलंच असेल की आपला विषय रक्ताशी निगडीत आहे, रक्तदाबाशी निगडीत आहे. बरोबर मित्रांनो, आज 17 मे आहे. आजचा आपला विषय आहे जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आजचा विशेष कार्यक्रम आहे. बरोबर मित्रांनो, तर ह्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्याकडे आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मधुकर गायकवाड यांचा तुमच्याशी थोडक्यात परिचय करून देतो. आपण पथक प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहात औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन विभाग, सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे. आपण MD मेडिसिन केलं आहे, पुढे आपण फेलो डायबेटॉलॉजिस्ट देखील आहात. आणि आपण सर जे समूह रुग्णालयात जेव्हा सेंट जॉर्जेस रुग्णालयात आपण वैद्यकीय अधीक्षक म्हणून होतात, तेव्हा तुम्ही गोर गरीब रुग्णांसाठी रुग्णालयामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलेत. आणि पुढे आपण प्रसंगी गावाकडे जेव्हा जाता तेव्हा गावाकडील अंगणामध्ये देखील OPD चालवता, दवाखाना चालवणारे डॉक्टर म्हणून तुम्हाला ओळखतात, किंवा रस्त्याच्या कडेला रस्त्यावर पण रुग्ण तपासणारे डॉक्टर म्हणून आपली ओळख आहे. आणि कोविडच्या कठीण काळामध्ये आपण जे सेवा दिली त्यासाठी माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते आणि विविध संस्थांच्या हस्ते आपला सन्मान करण्यात आला, सत्कार करण्यात आला. आपला राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर देखील गौरव झालेला आहे. आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्या शोध परिषदा असतात तिथे आपले शोध निबंध आपण प्रकाशित केलेले आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण लिहिलेले प्रसिद्ध आहेत. तर हे आहेत आजचे पाहुणे डॉक्टर मधुकर गायकवाड. तर मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. आणि पहिला प्रश्न डॉक्टर मधुकर गायकवाड तुमच्यासाठी हा आहे की आज जागतिक उच्च रक्तदाब दिवस आहे, तर हा का साजरा करतात, या वर्षाचं घोषवाक्य काय आणि उच्च रक्तदाब म्हणजे काय ते देखील आम्हाला सांगा. नक्की सर, आज 17 मे 2023 हा 17 मे दिवस हा आपल्याकडे सगळीकडे जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून साजरी केला जातो. त्यालाच आपण वर्ल्ड हायपरटेन्शन डे असं म्हणतो. आणि या वर्षीचं घोषवाक्य जो आहे की हायपरटेन्शनचं अवेअरनेससाठी त्याचं घोषवाक्य असं आहे की मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट अँड लाईव्ह लॉंगर. कारण का हे घोषवाक्य म्हणजे आपलं दररोजचं ब्लड प्रेशर जे रक्तदाब आहे चेक करायला पाहिजे, आणि चेक केल्यानंतर ते कंट्रोल करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि कंट्रोल केल्यानंतर आपण जर कंट्रोल ब्लड प्रेशर केलं तर आपलं जीवन जे काही लाईफस्पॅन आहे हे आपलं लाईफस्पॅन वाढू शकतो. म्हणून ह्या वर्षीचं हे घोषवाक्य WHO आणि आपलं वर्ल्ड हायपरटेन्शन डेचं आहे. आणि लोकांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे काय आणि त्याचं अवेअरनेस आणि त्याची काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात की त्याच्यामुळे काही लोकांना रक्तदाब जर आपण प्रॉपरली ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून हे वर्ल्ड हायपरटेन्शन डे आपण साजरी करतो की ज्याच्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेस पसरलं गेलं पाहिजे. डॉक्टर मधुकर, आणि आम्हाला उच्च रक्तदाब म्हणजे काय तर त्याविषयी पण थोडं सांगा, काय आहे सविस्तर. उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन म्हणतो, जे आपले
नॉर्मल ब्लड प्रेशर आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरने आपले BP ॲपरेटसने आपलं ब्लड प्रेशर चेक केलं जातं. त्यामध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर आपण पाहत असतो. नॉर्मल आपलं ब्लड प्रेशर जे सिस्टोलिकचं 120 असतं आणि डायस्टोलिक 80 असतं. पण नॉर्मल ब्लड प्रेशरपेक्षा आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस फोर्सनी आपली जी काही आर्टरी असतात किंवा आपल्या शरीरामधले नसा जे म्हणतो, तर त्याच्यावर ज्यावेळेस शरीराचं काही त्या फॅक्टर्समुळे किंवा इंटरनल फॅक्टर असतील किंवा आउटसाईड फॅक्टर असतील त्यामुळे आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचा प्रेशर आपल्या आर्टरीजवर किंवा आपल्या शरीरातलं कोणत्याही ऑर्गनवर होऊ शकतो. आणि त्यापेक्षा जर नॉर्मलपेक्षा जास्त ज्यावेळेस आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशर वाढतं आणि त्याचाच इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून हे रक्तदाब म्हणजे काय आहे आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे आणि आपलं ब्लड प्रेशर किती असतं आणि किती वाढल्यानंतर आपल्याला डेंजरस त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो हे सुद्धा आपण त्याची जाणून माहिती घेतली पाहिजे. फारच छान डॉक्टर मधुकर सरांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा रक्ताचा दाब आपले जे धमनी आहेत आर्टरी आहेत त्याच्यावर वाढतो तेव्हा आपण उच्च रक्तदाब असं म्हणू शकतो. नॉर्मल जो ब्लड प्रेशर आहे नॉर्मल रक्तदाब पण सरांनी सांगितला 120 सिस्टॉलिक आणि 80 खालचा ज्याला आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो तो असतो. तर डॉक्टर साहेब पुढला प्रश्न असा आहे की उच्च रक्तदाब का होतो त्याविषयी सांगा, त्याच्या कारणाविषयी आम्हाला सांगा. उच्च रक्तदाबाचे तसे भरपूर कारणे आहेत पण आपण त्याचे क्लासिफिकेशन जर बघितलं हायपरटेन्शन की त्याच्यामध्ये प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे त्याचा कॉज किंवा इडिओपॅथिक असतं, त्याला आपल्याला कळत नसतं की त्याच्यामध्ये कशामुळे झालेलं आहे किंवा बरेच फॅक्टर्स असतात इंटरनल फॅक्टर्स त्यामुळे ते प्रायमरी हायपरटेन्शन. सेकंडरी हायपरटेन्शन जसे की दुसरे आजार्स काही असले तर शरीरामध्ये त्याच्यामुळे होणारे ब्लड प्रेशर वाढतं जसे की मेटाबॉलिक सिंड्रोम्स आहेत किंवा एंडोक्राईन डिसऑर्डर्स आहेत किंवा किडनीशी रिलेटेड काही आजार असतात किंवा रिनाल्टी स्टेनोसिस असेल किंवा फिओक्रोमासायटम आहे किंवा किसिंग सिंड्रोम आपण जे म्हणतो एंडोक्राईन डिसऑर्डर आहे किंवा हायपरथायरॉइडिझम आहे. असे काही आजार आहेत ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर आपलं रक्तदाब वाढत असतो. हे एक सेकंडरी फॅक्टर झाला. आणि दुसरे काही फॅक्टर्स आहेत प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स आहेत जसे की आजकाल भरपूर लोकांना स्ट्रेस फॅक्टर आहे. बरोबर. त्याच्यानंतर ऑफिसचं वर्क असेल वर्कलोड असेल किंवा टेन्शन असेल आणि दुसरे काही आजार जसे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हणतो की जसं कोणाला काही हॅबिट्स असतील वेट गेन झालेले असेल किंवा स्मोकिंग हॅबिट्स असेल किंवा अल्कोहोल इंटेक वगैरे घेण्याची सवय असेल तर हे काही रिस्क फॅक्टर्स आहेत किंवा जेवणामध्ये आपण मिठाचं प्रमाण जास्त वाढवलेलं असेल आणि ओबेसिटी आणि अजून दुसरे फॅक्टर्स जे की ह्या कारणामुळे सुद्धा आपला जो ब्लड प्रेशर हा वाढत असतो. म्हणून ह्या जे रक्तदाबाची काही कॉजेस आहेत आपण म्हटलं की प्रायमरी हायपरटेन्शन आणि सेकंडरी हायपरटेन्शन आणि प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स ज्याच्यामुळे आपला हे रक्तदाब वाढतो हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. फारच छान. प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स म्हणजे रिस्क फॅक्टर्स म्हणा किंवा जबाबदार घटक कुठले किंवा कुठल्या गोष्टींमुळे आपल्याला उच्च रक्तदाब होऊ शकतो त्याविषयी सरांनी आपल्याला माहिती दिली. आणि एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे की नाही हे कसं ओळखायचं त्या व्यक्तीने किंवा त्याला कसं कळणार, लक्षणं काय त्याविषयी? नक्की सर आपण पाहतो की ब्लड प्रेशर काही वेळेस बरेच रुग्ण वगैरे असे त्यांच्या वेळेस ब्लड प्रेशर असतं पण त्यांना काही त्रास नसतो किंवा असिम्प्टमॅटिक म्हणतो. ज्यावेळेस रुटीन आपण ज्यांचं चेकअप करतो किंवा रुटीनला हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ब्लड प्रेशर किंवा दुसरा काही त्रास झाल्यानंतर ब्लड प्रेशर चेक केलं जातं त्यावेळेस ते सुद्धा आपल्याला आढळून येते की त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. आणि दुसरे काही जसं भरपूर लोकांना काही लक्षणं असे दिसतात की जसे की हेडेक आहे, डोकं वगैरे दुखणं आणि दुसरे फॅक्टर्स काही शरीरातले काही ऑर्गन्स इन्व्हॉल्व जर झाले असतील की छातीमध्ये धडधड होणे किंवा छातीमध्ये दुखणे किंवा बरेच वेळेस चालल्यानंतर दम वगैरे लागणे आणि वेट गेन किंवा दुसरे रिस्क फॅक्टर जर काही असतील त्याच्यामुळे सुद्धा त्यांना असे त्रास होतात. आणि त्याच्यामुळे जास्त डोकं दुखण्यामुळे डोळ्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो किंवा डोळ्या वगैरे दुखणे वगैरे. आणि दुसरे हाय रिस्क फॅक्टर्समध्ये कधी कधी नॉशिया, ओमिटिंग किंवा डोळ्याचे आजार होऊ शकतात जसं आपण म्हणतो की हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतो. तर हायपरटेन्सिव्ह रेटिनोमध्ये बऱ्याच वेळेस रुग्णांना दूरचं आणि जवळचं दिसायला सुद्धा त्यांना त्रास होऊ शकतो. तर हे काही लक्षणं आहेत ज्याच्यामुळे हे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे होऊ शकतात. आणि ब्लड प्रेशर नॉर्मली आपण म्हणतो की त्याचं क्लासिफिकेशन ॲज पर द JNC 7 गाईडलाईन्स जर पाहतो तर मी नॉर्मल सांगितलं ब्लड प्रेशर हे 120 ते 80 असतं नॉर्मल. ज्यावेळेस 120 ते 140 आणि हे सिस्टोलिक असतं आणि डायस्टोलिक ज्यावेळेस 80 to 90 80 ते 90च्या दरम्यान असतं त्याला आपण प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज हे म्हणलं जातं. आणि सेकंड स्टेज जो असतो 140 ते 90 आणि 160 ते 100 ह्या दरम्यान जो असतो त्याला टाईप 1 हायपरटेन्शन बोललं जातं.
आणि 1 अबोव्ह 160 ते 100 जर असेल तर त्याला टाईप 2 हायपरटेन्शन आपल्याकडे बोललं जातं ॲज पर दे JNC 7 गाईडलाईन्स. आता JNC 8 नुसारही बरेच गाईडलाईन्स चेंज झालेले आहेत. पण ह्या गाईडलाईन्स जर बघितलं तर हा ब्लड प्रेशरचं क्लासिफिकेशन आता पाहतो की प्री हायपरटेन्शनचे स्टेजेसचे ट्रीटमेंट वेगळे असतात किंवा स्टेज 1 स्टेज 2 ह्या स्टेजनुसार आपण ट्रीटमेंट म्हणजे त्या रुग्णाला आपण काय ट्रीटमेंट दिली पाहिजे किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगितलं पाहिजे का टॅब्लेटची गरज आहे, तर हे आपण त्या क्लासिफिकेशन आपण डिसाईड करतो. फारच छान. म्हणजे मित्रांनो 120 आणि 80 आपण नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणतो, ते 120 जवळजवळ 140 पर्यंत जर गेलं तर ब्लड प्रेशर, तर प्री हायपरटेन्सिव्ह आणि खालचं जे आहे ते 90, म्हणजे 120-80 खालचं जे आहे 90 पर्यंत गेलं तर ती प्री हायपरटेन्सिव्ह. टाईप 1 मध्ये ते अजून पुढे जाऊ शकतं 160 पर्यंत वरचं BP आणि खालचं 100 पर्यंत. आणि टाईप 2 मध्ये 160च्या पुढे जाणं किंवा 100च्या पुढे जाणं याला आपण टाईप 2 हायपरटेन्शन. हे आंतरराष्ट्रीय जे मार्गदर्शन तक्ता असतो किंवा प्रोटोकॉल त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. डॉक्टर साहेब, आणि मग ह्या उच्च रक्तदाबावर उपाययोजना कशी केली जाते आणि याच्यावर ज्या गोळ्या देतात त्याची काही घेताना काही विशेष काळजी घ्यायची असते का, ते देखील आमच्या मित्रांना सांगा. नक्कीच आपण ज्यावेळेस मी असं सांगतो की अगोदर सगळ्यांनी आपण दर महिन्याला किंवा जसं भेटेल त्याने आपण रेग्युलरली आपलं ब्लड प्रेशर चेक केलंच पाहिजे. आणि ज्यावेळेस रिस्क फॅक्टर्स आपल्याला असतात त्यावेळेस सुद्धा ह्या गोष्टी केलं गरजेचं आहे. कारण का आपल्याकडे डायबिटीज असेल, हायपरटेन्शन, आपण BP वाढलं तर आपण बऱ्याच वेळेस निग्लेक्ट करतो किंवा टॅबलेट जरी दिले डॉक्टरांनी तर पण घेत नाहीत किंवा बऱ्याच वेळेस ते टॅबलेट्स वगैरे घेणं वेळेवर मिस होऊ शकतात. तर हे जर ब्लड प्रेशर वाढलं तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला भरपूर होऊ शकतात. तर याची ट्रीटमेंट ज्यावेळेस करतो की आपण प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज सांगितलं की प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज ज्याच्या वेळेस BP त्यांचा बिलो 140-90 असतं, तर 140-90 आपण प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज म्हणतो. आणि याच्यामध्ये टॅबलेट्सची वगैरे काही देण्याची गरज नसतं. त्याच्यामध्ये आपण ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्याला म्हणतो की आपली जी जीवनशैली आहे त्याच्यात बदल करण्यासाठी आपण त्यांना रुग्णांना ॲडवाईज करतो. त्याच्यामध्ये जसे काही जर साल्ट इंटेक आहे, जेवणामध्ये आपण भरपूर मीठ घेत असाल तर ते मीठ कमी करायला सांगितलं जातं किंवा फ्रूट्स जेवणामध्ये फळाचा वापर जास्त आपण केला पाहिजे किंवा व्हेजिटेबल्स वगैरे हा पालेभाज्या वगैरे आहेत हे आपल्या जीवनामध्ये दररोज जेवणाच्या आहारामध्ये हा त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. आणि काही जरी रिस्क फॅक्टर्स किंवा हॅबिट्स जर असतील जसे की स्मोकिंगची हॅबिट्स असेल तर ते सुद्धा बंद करणं गरजेचं आहे किंवा अल्कोहोल इंटेक वगैरे आहेत तर हे अल्कोहोल इंटेक वगैरे कमी आपण किंवा बंद करायला सांगत असतो. आणि दुसरा रिस्क फॅक्टर जसं की वेट गेन जर असेल तर आपण त्यांना मॉडिफाईड लाईफस्टाईलमध्ये त्यांना एरोबिक एक्झरसाइजेस जसं ॲटलिस्ट दररोज एक अर्धा तास तरी आपण एरोबिक एक्झरसाइज केलं पाहिजे किंवा वॉकिंग वगैरे केलं पाहिजे. आणि स्ट्रेस फॅक्टर काही जर असेल किंवा स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा जॉबशी रिलेटेड काही रिस्क फॅक्टर्स असतील तर त्यावेळेस जसे की आजकाल पाहतो की योगा आहे, मेडिटेशन आहे, ज्याच्यामुळे आपलं स्ट्रेस फॅक्टर कमी होईल. तर ह्या आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये ह्या जर गोष्टी केल्या तर ज्यावेळेस ब्लड प्रेशर 140-90च्या खाली असतं तर ह्या गोष्टी केल्यानंतर हे ब्लड प्रेशर नक्कीच आपण नॉर्मल येण्यासाठी आपण ह्या गोष्टी मदत करू शकतो. आणि त्याच्यानंतर स्टेज 1 मी सांगितलं की स्टेज 1मध्ये 140 ते 90 आणि 160 ते 100 तर हे स्टेज 1 हायपरटेन्शन झालं असतं. आणि ॲज पर द रुग्णाचं वय एज मोर दॅन 55 आणि एज लेस दॅन 55 तर ह्याच्यावरून आपण त्याचे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स जे असतात ते आपण दिले जसं की ARBs, AC इन्हिबिटर्स आहेत किंवा बीटा ब्लॉकर्स असे ड्रग्स आहेत. जर वय 55च्या खाली असेल तर हे आपण प्रिफर करतो किंवा 55च्या वरच असेल कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत किंवा बीटा ब्लॉकर्स आहेत. आता असे बरेच अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स आहेत तर हे ड्रग्स आपण ह्या स्टेज 1मध्ये देतो. आणि स्टेज 1मध्ये ह्या टॅब्लेट्सने जर काही कंट्रोल होत नसेल तर आपण ॲड ऑन थेरपी म्हणतो स्टेज 2मध्ये जर आहे तर त्यावेळेस आपण देतो. आणि हे क्लासिफिकेशन असं झालं, काही कंडिशन असं असतं की ज्याला आपण हायपरटेन्सिव्ह क्रायसिस बोलतो. हायपरटेन्सिव्ह क्रायसिसमध्ये त्याच्यात अर्जन्सी आणि इमर्जन्सी हे 2 प्रकार असतात. ज्याच्यामध्ये अर्जन्सीमध्ये BP ब्लड प्रेशर खूप वाढलेला असतो 180 to 140च्या वर गेलेला असतं त्याला हायपरटेन्सिव्ह अर्जन्सी म्हणतो. ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातले टार्गेट ऑर्गन डॅमेज झालेले नसतात जसे की ब्रेन आहे, हार्ट आहे, किडनी हे नॉर्मल असतात. आणि हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीमध्ये ज्यावेळेस रुग्णांचा ब्लड प्रेशरही वाढलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या काही ब्लड प्रेशरमुळे आपल्या शरीरातल्या ब्रेन असेल, हार्ट असेल, किडनीवर परिणाम झाला असतो तर हे सुद्धा खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस पेशंट हायपरटेन्सिव्ह क्रायसिसमध्ये येतो त्यावेळेस
पेशंटचं ब्लड प्रेशर स्टेबलाइज करणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेस काही इंजेक्टेबल्स अँटी हायपरटेन्शन ड्रग्ज असतात. आपण त्यावेळेस जसे की नायट्रोग्लिसरीन्स वगैरे आहे, तर असे हे ड्रग्स वगैरे आहे की आपण त्यांना इंजेक्टेबल देऊन किंवा बिटा ब्लॉकर्स आहेत की लॅबोट्रोल वगैरे असे ड्रग्स, त्यावेळेस हे हायपरटेन्सी क्रायसिस जे इमर्जन्सी किंवा अर्जन्सी त्याचा क्रायटेरिया बघून आपण त्या रुग्णांना ट्रीटमेंट आपण देतो. पण ही हायपरटेन्सी क्रायसिस येण्याची परिस्थिती मला तर वाटतं की आपण जर ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक केलं, आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, रेग्युलर टॅबलेट्स घेतले, तर हे काही इमर्जन्सी किंवा क्रायसिस अर्जन्सीमध्ये पेशंट येतात तर हे येऊ शकणार नाहीत असं तरी मला वाटतं, आपण जर आपण स्वतःची काळजी घेतली. डॉक्टर साहेब, इथे आपल्याला या वळणावर एक फोन आलाय. अरुण बगडेजींचा फोन आलेला आहे. नमस्कार अरुणजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा सर, मला प्रश्न विचारायचा होता. हा. ते जसं हे डायग्नोस्टिक आणि सिस्टोलिक जे प्रेशर राहतं 120 आणि 80, म्हणजे हे बरोबर. काय राहतं काय 120 ऍक्च्युअली, म्हणजे कुठे, म्हणजे वरचा खालचा, हे म्हणजे काय राहतं काय, हे मला नाही समजून राहिलं सर. फारच छान प्रश्न आहे. डॉक्टर मधुकर, अरुणजींचा प्रश्न आहे की आपण जे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतो किंवा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, म्हणजे कधी कधी आपण म्हणतो की वरचा बीपी खालचा बीपी, तर नक्की हा काय प्रकार आहे? 120-80 म्हणजे काय आहे नक्की? तर त्याविषयी अरुणजींचा प्रश्न. नक्की त्यांना धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर जे म्हणतं का आपण ज्यावेळेस तुम्ही ब्लड प्रेशर ज्यावेळेस डॉक्टरांकडे चेक करतो त्यावेळेस डॉक्टर 120/80 किंवा 160/100 असं ब्लड प्रेशर आपल्याला लिहिलं जातं. वरचा रक्तदाब वाढला किंवा खालचा रक्तदाब वाढला असंही होऊ शकतं. तर सिस्टोलिक अँड डायस्टोलिक आपले जे आपल्या हृदयात किंवा आपले जे आर्टरीज वगैरे असतात त्यावेळेस आपलं हार्ट हा कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जसं म्हणतो की काही आपण हे एक आपली रेग्युलर रिदम आपल्या शरीरामध्ये होत असते. तर सिस्टोलिक अँड डायस्टोलिक कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आपल्या किंवा आपले पेरिफेरल आपल्या धमन्या ज्यावर आहेत तर त्याच्यावर त्याचं किती प्रेशर येतो, त्यामुळे त्याचं वरचा ब्लड प्रेशर आणि खालचा ब्लड प्रेशर, ज्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर जे बीपी कफ ॲपॅरेटस पाहतो तर ज्यावेळेस आपले डॉक्टर्स वगैरे आपण चेक केलं जातं. अगोदर आपण ब्लड प्रेशर जो मर्क्युरी ब्लड प्रेशर असतं ॲपॅरेटस त्यावेळेस त्याचं पण ब्लड प्रेशर खूप वाढवलं जातं आणि ज्यावेळेस आपण त्याला खाली मर्क्युरीचं प्रेशर कमी करत असतो तर ते कमी करत असताना हायेस्ट ब्लड प्रेशर किती असतं तिथं आपण त्याच्यामध्ये साऊंड्स अपिअर होतात. मग त्याच्यानंतर जे साऊंड्स आपल्या शरीरामध्ये कुठं आपल्याला ऐकायला मिळतात तो सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतो. आणि ज्यावेळेस तो मर्क्युरी त्याचा खाली येत असतो बीपी ॲपॅरेटस, तो खाली ज्या लेवलला तो जो साऊंड मर्क्युरीचा येत असतो तो बंद होतो किंवा डिसॅपिअर होऊन जातो तर आपण त्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. म्हणजे शरीरामधले उच्चतम ब्लड प्रेशर किती आहे आणि न्यूनतम आपल्या शरीराचा ब्लड प्रेशर किती आहे त्यालाच आपण सिस्टोलिक किंवा डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. बरं, कारण का सिस्टोलिक त्याचबरोबर डायस्टोलिक रक्तदाब जो आहे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं महत्त्वाचं असतं, कारण का हे दोन्ही ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस बऱ्याच पेशंटमध्ये आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन म्हणतो आपण किंवा आयसोलेटेड डायस्टोलिक हायपरटेन्शन किंवा खालचा रक्तदाब वाढलेला असतं वरचा नॉर्मल असतो. त्यामुळे हे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक जर ब्लड प्रेशर वाढला तर त्याच्यानुसार त्याच्या ट्रीटमेंट आपण करत असतो. त्यामुळे आपण हे सिस्टोलिक अँड डायस्टोलिक हे टर्मिनॉलॉजी आपण त्याच्यामध्ये वापरत असतो. फारच छान. म्हणजे हृदय जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं, आकुंचन पावतं, तेव्हा उच्चतम ब्लड प्रेशर आपल्याला मिळतं आणि हृदय जेव्हा प्रसरण पावतं, रिलॅक्स होतं, तेव्हा आपल्याला खालचा ब्लड प्रेशर म्हणजेच डायस्टॉलिक निम्नतर ब्लड प्रेशर आपल्याला मिळतं. फारच चांगला प्रश्न होता सर. आता आपल्याला दुसरा फोन आलेला आहे. उमाजींचा फोन आहे. उमा महाजनजींचा तासगावहून फोन आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. खूप चांगला आहे. नमस्कार. माझं वैयक्तिक एक प्रश्न आहे. माझे वय 77 आहे. 10 वर्षापूर्वी मला ब्लड प्रेशरचा विकार सुरू झाला आणि तेव्हा मला ते डॉक्टरांच्या सल्ल्याने मी गोळ्या सुरू केल्या. आता 1 वर्ष झालं त्या गोळ्या खाल्ल्यामुळे लो बीपी येते आणि तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने माझे पतीच डॉक्टर आहेत त्यामुळे गोळ्या बंद करायला सांगितलेत. आता गोळ्या नाही खाल्ले तर सुद्धा मी बीपी माझं नॉर्मल असतं. तुम्ही तज्ञ असल्यामुळे तुमचे मला सेकंड ओपिनियन पाहिजे की गोळ्या बंद करावं का. मॉनिटर वरचेवर करतो आम्ही. बीपी नॉर्मल आहे. बरं, तुमचं काय काय? हा, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. छान प्रश्न विचारलाय उमाजी. काय सांगणार डॉक्टर साहेब की खूपच छान प्रश्न विचारला मॅडम. भरपूर बऱ्याच पेशंट रुग्णाचा हा प्रश्न असतो. कारण का तुमचं ब्लड प्रेशर जास्त ज्यावेळेस हाय होतं त्यावेळेस डॉक्टरने तुम्हाला टॅबलेट्स दिलेले आहेत. पण आता ब्लड प्रेशर मॉनिटर आहे म्हणजे कमी नॉर्मलमध्ये आहे
पण हे टॅबलेट्स घेतल्यामुळे आहेत का अजून दुसरे काही मी सांगितलं होतं की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स वगैरे खूप करणं गरजेचं आहे. जर आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं किंवा आपल्या जीवनशैलीमध्ये बदल जर केला तर नक्कीच ह्याच्यामुळे सुद्धा आपली जी टॅबलेट्सची जी रिक्वायरमेंट्स आहेत ते रिक्वायरमेंट हे आपली कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमी म्हणजे मेंटेन राहतं किंवा नॉर्मल राहतं. जर ब्लड प्रेशर जर तुमचं नॉर्मल असेल आणि टॅबलेट्स डॉक्टरांनी सांगितले असतील बंद करण्यासाठी, पण आपल्या जीवनामध्ये मी सांगितलं की जे सडनली काही इमर्जन्सी जर काही हायपरटेन्शन क्रायसिस होऊ नये म्हणून रेग्युलरली तुम्ही, मला असं वाटतं की डॉक्टरांकडून तुम्ही दररोज म्हणजे मंथली ॲटलिस्ट 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी तुम्ही रेग्युलर ब्लड प्रेशर किंवा आजकाल बरेच डिजिटल ब्लड BP ॲपरेटस आहे ते घरीसुद्धा आपण स्वतः चेक करू शकतो. तर हे चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण का सडनली बऱ्याच वेळेस रिबाउंड फिनॉमिना होऊ शकतो आपल्या शरीरात. आपण सडनली जर काही टॅबलेट्स आहेत जसे बीटा ब्लॉकर्स आहेत किंवा अँटीहायपरटेन्स ड्रग्ज आहेत सडनली बंद केल्यानंतर काही दिवसांनी रिबाउंड फिनॉमिना म्हणून त्याच्यामध्ये पुन्हा ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असतं. म्हणून हे रेग्युलरी डॉक्टरला दाखवणे आणि घरी ब्लड प्रेशर मॉनिटर करणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. फारच छान. रिबाउंड ब्लड प्रेशर वाढणं म्हणजे आपण एखाद्या स्प्रिंग दाबल्यावर स्प्रिंगवरचा हात काढल्यावर जसा रिबाउंड येतो तर तो रिबाउंड येतोय का आपला खरंच ब्लड प्रेशर रक्तदाब नॉर्मल झालाय, तर याची चाचपणी, याची तपासणी रेग्युलर अंतरावर आपण केली पाहिजे. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की उच्च रक्तदाब होऊच नये किंवा तो कसा टाळावा याविषयी आम्हाला सांगा. उच्च रक्तदाब होणे, कारण का उच्च रक्तदाबमध्ये काही आम्ही सांगितलं की त्याच्या काही फॅक्टर्स आहेत, काही हेरिटेड फॅक्टर्स सुद्धा असू शकतात किंवा फॅमिली हिस्ट्री असेल, स्ट्रेस फॅक्टर्स असेल तर किंवा प्रोफेशनल किंवा जॉब रिलेटेड स्ट्रेसमुळे भरपूर लोकांमध्ये आजकाल ब्लड प्रेशरचा त्रास होताना आढळून येत असतो. तर हे आपली होऊ नये म्हणून सुद्धा तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण का आपल्याकडे पाहतो की BP आणि शुगर झालं की काय ना BP शुगर झाला आपण निग्लेक्ट करतो किंवा डॉक्टरांकडे व्हिजिट करत नसतो. तर हे होऊ नये म्हणून सुद्धा आपले काही आपल्या घरच्या घरी सुद्धा आपण काही गोष्टी करू शकतो. मी जसं की सांगितलं जीवनशैलीमध्ये बदल का साल्ट रेस्ट्रिक्शन डाईट करू शकता, ईट व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स आहेत किंवा पालेभाज्या फळं आपल्या जीवनामध्ये दररोज जेवणामध्ये वापरायला काही हरकत नाही. आणि काही ॲडिक्शन्स असतील, जसे मी काय म्हटलं स्मोकिंग कोणाला हॅबिट्स असतील किंवा अल्कोहोल इंटेक घेण्याची सवय असेल तर हे बंद करायला पाहिजे. किंवा रक्तदाब बरेच वेळेस जर आपलं वेट गेन झालं आहे, वजन खूप वाढलेलं असेल त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढतो किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपन्या ज्याच्यामध्ये म्हणतात, ज्याच्यामुळे श्वास घेण्यासुद्धा त्रास होतो. तर हे ओबेसिटी रिलेटेडमध्ये सुद्धा हायपरटेन्शन वाढू शकतं. त्यामुळे आपण दररोज एक्सरसाइज करणे आणि आपलं वेट वगैरे मेंटेन करणे किंवा दररोज ॲटलिस्ट वॉकिंग जर करू शकलं नाही ॲटलिस्ट घरी 15 ते 30 मिनिट घरच्या घरी आपण जर व्यायाम किंवा सूर्यनमस्कार जर केलं आणि आपलं वेट गेन जे काही वजन जर वाढलेलं असेल तर जर मेंटेन केलं तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच प्रकारे रक्तदाब हा कमी होऊ शकतं. आणि ही जर गोष्टी हे जर केल्या आणि रक्तदाब जरी झाला तर त्याचे रेग्युलर चेकअप करणे आणि ते टॅबलेट्स वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे, कारण का आपण जर 1-2 दिवस जरी टॅबलेट नाही घेतलं सडनली BP वाढून त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स आपल्या शरीरावर होऊ शकतात किंवा आपल्या बरेच वेळेस पेशंट डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशनमध्ये येऊ शकतो. म्हणून हे पेशंटमध्ये आपण ब्लड प्रेशर होऊ नये म्हणून हे गरजेचं आहे. आणि आजकाल जर काही कोणाला स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, योगा आहे, मेडिटेशन्स आहेत, ह्या गोष्टी जरी केले तर भरपूर काही आपलं स्ट्रेस टेन्शनचं ज्याच्यामुळे प्रेसिफेक्टिंग फॅक्टर्स आहे किंवा रिस्क फॅक्टर्स आहेत ब्लड प्रेशर वाढण्याचे, ह्या जर केल्या तर नक्कीच सर आपण ब्लड प्रेशर कंट्रोल ह्या गोष्टी मदत होतील. अरे छान. डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्याला छान माहिती देत आहेत. डॉक्टर साहेब, कधी कधी शहरी भागात किंवा ग्रामीण भागात असं होतं की उच्च रक्तदाब आहे पण असू दे, राहू दे, दुर्लक्ष केलं जातं. तर समजा दुर्लक्ष केलं उच्च रक्तदाबाकडे तर काय धोका उद्भवू शकतो किंवा कुठलं संकट ओढावून आपण घेतो त्याविषयी थोडं आमच्या मित्रांना सांगा. नक्की सर, आपल्याकडे पाहतो की आपण रक्तदाब जर असेल आणि रेग्युलरली आपण टॅबलेट्स घेत नसाल किंवा आपण दुर्लक्षित करत असाल किंवा बरेच वेळेस असे रुग्ण सांगतात की आम्ही सर मागच्या 2-4 वर्षापूर्वी मला BP होता किंवा 1 वर्षापूर्वी BP होता, मी काही दिवस टॅबलेट घेतले आणि बंद केले. त्याच्यानंतर बरेच रुग्ण डायरेक्ट कोमामध्ये येतात. त्याच्यामुळे जे काही ब्लड प्रेशरचे साईड इफेक्ट्स आहेत, लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स म्हणतो, आपल्या शरीरावर त्याचे नक्कीच होत असतात. जसे की लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन आपल्या शरीरातले काही टार्गेट ऑर्गन्स आहेत, जसे की ब्रेन आहे किंवा हार्ट आहे, किडनी आहे
त्याच्यानंतर आपले डोळ्याचं आहे, त्याच्यामुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी त्याला बोलतो. त्याच्यामुळे डोळ्याच्या विजनवर सुद्धा हायपरटेन्शनचा परिणाम होत असतो. आणि आपले काही पेरिफेरल व्हेसल्स असतील त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आता जसं की मी म्हटलं की ब्लड प्रेशर जर सडनली वाढला आणि त्याचा जर परिणाम ब्रेनवर कसा होत असतो, कारण बऱ्याच वेळेस पेशंट हा हायपरटेन्सिव्ह ब्लीड नाही येतो. पेशंट नॉर्मल असतं, सडनली ब्लड प्रेशर असतं आणि इंट्राक्रॅनियल ब्लीड बसतं. त्याच्यामुळे पेशंट सडनली स्ट्रोक होण्याचे चान्सेस असतात आणि पेशंट डायरेक्ट कोमामध्ये जाऊ शकतं आणि पुढे जे काही आपल्याला ट्रीटमेंट करावं लागतं ती खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. बऱ्याच वेळेस पेशंटला ब्रेनचं ऑपरेशन करावं लागतं, त्याच्यामुळे हायपरटेन्सिव्ह ब्लीड होऊ शकतं. दुसरं हार्ट, ज्याच्यामुळे BP वाढल्यानंतर बऱ्याच पेशंट लोकांना आपला हार्ट अटॅक आपण असं बोलतो, ज्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. सडनली BP वाढल्यामुळे सुद्धा हार्टचा परिणाम होऊन त्याच्यावर बऱ्याच वेळेस पेशंट्स ॲक्यूट AMIमध्ये हार्ट अटॅकमध्ये येऊ शकतात. आणि वेळेवर जर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला नाही तर त्याच्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचं ऑर्गन आहे आपल्या शरीरामध्ये, किडनी आहे. किडनी खूप महत्त्वाचे ऑर्गन असतात. त्याच्यामुळे सुद्धा हायपरटेन्शनमुळे बऱ्याच दिवसानंतर आपली किडनी फेल होण्याची शक्यता असते. आणि किडनी फेल झाल्यामुळे त्याच्यानंतर जे काही आपल्याला ड्रग रिक्वायरमेंट आहे किंवा त्याला डायलिसिस आपल्याला नंतर गरज पडू शकतो, तरी हे काही जे आपल्या शरीरावर परिणाम होत असतात तर हे हायपरटेन्शननं नक्कीच होत असतात. त्यामुळे आपलं हायपरटेन्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जसे दर महिन्याला काही ब्लड प्रेशरचं रिलेटेड इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे किंवा ब्लड काउंट्स आहेत, किडनीचा फंक्शन असेल तर युरिया क्रिएटिन जे आहे की ते आपण रुटीनली युरिन टेस्ट करतो, त्याच्यामध्ये प्रोटीन्स काही रिलीज होतात का, त्यामुळे हायपरटेन्सिव्ह नेफ्रोपॅथी आहे का, त्याच्यानंतर फंडोस्कोपी वगैरे आहे, आपल्या डोळ्यावर त्याचा हायपरटेन्शनचा परिणाम होतो का, हे सुद्धा करून घेणे गरजेचं आहे. आणि रुटीनली ECG वगैरे हार्टवर काही हायपरटेन्शनमुळे परिणाम होत आहे काय किंवा 2D इको जे आहेत हे इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे हे काही कॉम्प्लिकेशनमध्ये किंवा हायपरटेन्सिव्ह क्रायसिसमध्ये पेशंट सडनली हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट होतात, तर ते होऊ नये म्हणून हे कॉम्प्लिकेशन्स हायपरटेन्शनचे आपल्याला होऊ नये किंवा त्याच्यामुळे अजून काही त्रास होऊ नये, ह्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. फारच छान डॉक्टर मधुकर गायकवाड. मित्रांनो, हृदयाविषयी चर्चा चालू आहे, उच्च रक्तदाबाविषयी चर्चा चालू आहे आणि डॉक्टर साहेबांनी आपल्याला वेगवेगळी लक्षणं पण सांगितली की डोकं दुखतं, कधी कधी धडधड होते. तर इथे मला नुकताच आपली आवडती लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित जींचा वाढदिवस होऊन गेला, तर त्यांचं धगधग करणे लगा अनुराधा पौडवालजीने गायलेलं गीत आठवतं. तर तुम्ही हे गीत आठवा, गुणगुणा. तोवर आम्ही छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. आणि आज आपण जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करतोय, त्याच्याविषयी जागृती निर्माण करतोय आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकशास्त्र या विभागातले सर जे समूह रुग्णालय मुंबई येथून डॉक्टर मधुकर गायकवाड आज आपल्यासोबत आहेत. आणि डॉक्टर साहेबांनी विश्रांतीच्या आधी जाण्याच्या आधी आपल्याला उच्च रक्तदाबाचे वेगवेगळ्या जे शरीराचे अवयव आहेत त्याच्यावर काय परिणाम होतो त्याविषयी माहिती दिली. तर एक उच्च रक्तदाबाविषयी असा पण प्रश्न विचारायचा आहे की एखाद्याला उच्च रक्तदाब झाला आणि दुर्लक्षित झाला आणि जर त्याचे जे परिणाम दिसायला लागले तर घरच्यांवर त्याचा कसा परिणाम होतो त्याविषयी कृपया सांगा मला. नक्कीच ज्यावेळेस हायपरटेन्शन आपण दुर्लक्षित करत असतो त्यावेळेस मी सांगितलं की शरीरातले जे काही आपले ऑर्गन्स आहेत, महत्त्वाचे ऑर्गन जसे की ब्रेन आहे, हार्ट आहे आणि किडनी आहे, ह्याच्यावर नक्कीच त्याचा परिणाम होत असतो. आणि ज्यावेळेस पेशंट स्ट्रोकने येतो त्यावेळेस पॅरालिसिस होण्याची शक्यता असतं, त्यावेळेस पेशंटला चालायला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकत किंवा बेडरिडन होण्याची शक्यता जास्त राहतं. मग त्याच्यानंतर पेशंट हा फॅमिली किंवा डिपेंडंट होऊन जातो. किडनीचा पेशंट जर असेल त्याला पुढे भविष्यामध्ये डायलिसिस लागू शकतं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासू शकतं. आणि हार्ट अटॅक झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही पेशंटला ज्यावेळेस अँजिओप्लास्टी करावं लागतं, ते अँजिओप्लास्टी नसेल तर बायपास वगैरे त्याच्यानुसार करावं लागतं. जर याच्यामुळे जे काही फायनान्शियल बर्डन आहे किंवा पैशाची रिक्वायरमेंट आहे वाढत जात असतं. आणि एक रुग्ण हा जर आपण काळजी घेतली नाही त्यामुळे आपण घरच्यावर डिपेंडंट किंवा फॅमिली डिपेंडंट होऊन जातो. त्यामुळे आपली जी क्वालिटी ऑफ लाईफ जीवनामध्ये असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक पडून जातो. त्यामुळे
मला असं सांगायचं की आपण ह्या गोष्टी पुढे जे काही कॉम्प्लिकेशन्स होणारे आहेत, जे आपण दुर्लक्षित करतो किंवा निग्लेक्ट करतो आपल्या ब्लड प्रेशर झाल्यानंतर, हे भविष्यामध्ये आपले कॉम्प्लिकेशन होणे किंवा आपल्याला फॅमिलीवर त्याचा काही बर्डन येऊ नये किंवा आपल्यावर सुद्धा त्याला काही होऊ नये, त्रास होऊ नये, म्हणून ह्या गोष्टी ब्लड प्रेशर जीवनामध्ये कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. फारच छान डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब आपल्याला उच्च रक्तदाबाविषयी म्हणजेच हायपर टेन्शनविषयी माहिती देतात आणि तुम्ही सुद्धा फोन करून छान प्रश्न विचारतायत. मित्रांनो, थोडासा वेगळा विषय पण आपण हाताळायचा प्रयत्न करूया, कारण काल 16 मे होता. 16 मे हा आपण राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा करतो, नॅशनल डेंग्यू डे म्हणून साजरा करतो. तर त्याविषयी पण सरांकडून बहुमूल्य अशी माहिती घेऊया आपण. तर डॉक्टर साहेब, पुन्हा तुमच्याकडे वळतो की राष्ट्रीय जो डेंग्यू दिवस आहे तो का साजरा करतात, या वर्षीचं घोषवाक्य काय आणि डेंग्यू म्हणजे काय, हे तिन्ही प्रश्न जोडून तुम्हाला मी विचारतो. नक्कीच 16 मे हे आपल्याकडे डेंग्यू दिवस म्हणून साजरी केला जातो. आणि डेंग्यू हा आजार तसा लोकांना जर सोपा साधा जरी आजार असला, पण त्याची काही झाल्यानंतर रिस्क फॅक्टर किंवा आपल्या लाईफ थ्रेटनिंग होण्याची शक्यता असते. तर यावर्षी डेंग्यूचं म्हणजे त्याच्यामध्ये घोषवाक्य आहे फाईट डेंग्यू आणि सेव्ह लाईफ्स. तर हे वर्षीचं घोषवाक्य डेंग्यूच्या निमित्तानं आपण दिलेलं आहे त्यांना. आणि डेंग्यू हा मुख्यतः आजार आपण पाहतो की आता मे महिना चालू आहे किंवा उन्हाळा चालू असे, आणि पण येणारा जो महिना आहे तो जून महिना आहे. तर जून महिना हा पावसाळ्याचा दिवस असतो आणि ही बऱ्याच ठिकाणी सुद्धा आता पाहतो की मे महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस वगैरे पडत आहेत. त्याच्यामुळे काही जे मॉस्किटो असतं, जो काही व्हायरल डिसीज आहे, तर हे मॉस्किटोला ब्रीडिंग प्लेसेस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मे आणि जून महिन्यामध्ये आपण पुढे काही होण्याचे आहेत किंवा पेशंट लोकांमध्ये अवेअरनेस किंवा त्याच्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स आणि एक जागरूकता लोकांमध्ये येणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून आपण 16 मे हा वर्ल्ड डेंग्यू डे आपण साजरी करतो. बरं, आणि डेंग्यू विषयी थोडं अजून सांगाल? डेंग्यू म्हणजे काय, कसं लक्षात ठेवायचं? किंवा डेंग्यू हा मुख्यतः सर हा व्हायरल डिसीज आहे, जो की मॉस्किटो आपण जो डासचे प्रकार आहेत जशाचे फिमेल अनाफिलिस मॉस्किटो ज्याच्यामुळे मलेरिया होतो. आणि हा इडिस इजिप्टो नावाचा एक मॉस्किटो असतो, त्यालाच आपण टायगर मॉस्किटो म्हणतो, कारण का त्याच्यावर व्हाईट अँड ब्लॅक असे स्ट्रिप्स असतात, म्हणून ते हा डेंग्यूच्या मॉस्किटोला टायगर मॉस्किटो असं बोललं जातं. आणि ह्याची जी काही ब्रीडिंग प्लेसेस आहेत, डेंग्यू जर शक्यतो हा क्लीन वॉटर कंटेनर्स असतात जिथं साचलेलं जास्त. आपण पाहतो की घरामध्ये कुठे ड्रम्स असतील किंवा हौद वगैरे असतील, तर अशा ठिकाणी ह्या डासाची जास्त प्रमाणात उत्पत्ती होत असते. किंवा आपल्या घरामध्ये फ्लॉवर पॉट्स असतात किंवा कुंडी वगैरे आपण ठेवतो, तर त्या कुंडीमध्ये जर पाणी असतं तर तिथे शक्यता जास्त होण्याची शक्यता असते. आपल्या जे घरी आपण फ्रीज हा वापरतो, तर फ्रीजच्या खाली जिथं पाणी साचलेलं असतं, तर तिथे सुद्धा ह्या बरेच वेळेस डेंग्यूची उत्पत्ती, जे डास आहे त्याची उत्पत्ती होत असते. आणि आपण बाहेर बघितलं, बाहेरच्या आजूबाजूच्या परिसरात जर कुठे काही खड्डे असतील, तिथं पाणी जमा झालेलं असेल किंवा आपले नारळाचे सेल्स जे असतात ते फुटले कुठेही पडलेले असतात, त्याच्यात पाणी पावसाळ्यात जमा होत असतं, तर तिथे सुद्धा ह्या डासाची मुख्यतः उत्पत्ती होत असते. तर हा डासामुळे जो होणारा व्हायरस डिसीज आहे, तर हा ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एंट्री होतं त्याला आपण व्हायरल डिसीजचे काही प्रकार आहेत ज्याच्यामुळे त्याचे काही लक्षणस आहेत, त्याला आपण म्हणतो की त्याला सुद्धा ब्रेक बोन फिवर बोललं जातं. कारण का एवढं बॉडी पेन होतं त्याच्यामध्ये किंवा डोकं दुखतं. डोकं मुख्यतः जर बघितलं तर डेंग्यूमध्ये लक्षणामध्ये तर रिट्रो ऑर्बिटल पेन असं बोलतो, म्हणजे आपल्या डोळ्याच्या मागे त्याचे खूप त्रास होतो आणि पूर्ण बॉडी पेन, विकनेस येऊन जातं. आणि आपले शरीरातले जॉईंट्स आहेत किंवा बोन्स आहेत हे सुद्धा खूप दुखतात, त्याला आपण ब्रेक बोन फिवर असं म्हणतो. आणि ज्यावेळेस शरीरामधले हे डेंग्यूमुळे आपल्या शरीरातले काही प्लेटलेट्स असतात, जे पेशी असतात, रक्ताचे पेशी असतात, ते खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जातात. जर सडनली जास्तपेक्षा कमी जर झाले तर त्याचे परिणाम थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणतो का, प्लेटलेटमुळे आपल्या शरीरावर ब्लिडिंग स्पॉट्स किंवा आपण पाहतो की शरीरावर आपल्या किंवा स्किनवर असे लालसर चट्टे जर दिसत आले किंवा आपण पेटीची म्हणतो, बऱ्याच वेळेस त्याला इकोमायसिस असे हे प्रकारचे स्किनवर दिसतात. तर त्यामुळे हे जास्त ज्यावेळेस प्लेटलेट कमी होतात त्यावेळेस ब्लिडिंग होण्याची शक्यता जास्त चान्सेस असतात. म्हणून हे डेंग्यू
हा मुख्यतः आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला आढळून येत असतो. फारच छान माहिती देत आहेत डॉक्टर मधुकर गायकवाड. आणि आपण बघितलं की मादी जो डास असतो हां, ती चावून आपल्याला डेंग्यूचा त्रास होतो आणि वेगवेगळ्या जागी कुठे कुठे त्याची पैदास होते, उत्पत्ती होते, त्याविषयी पण सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. सर, आम्ही हे डेंग्यूचे किंवा डेंग्यूच्या तापाचे वेगवेगळे प्रकार ऐकले आहेत, तर ते कुठले प्रकार आहेत, काय आहे डेंग्यूचे प्रकार, त्याविषयी आमच्या मित्रांना सांगा. डेंग्यूचे प्रकार काही आहेत, त्याच्यात काही व्हेरियंट्स आहेत. त्या व्हेरियंट्सनुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि डेंग्यू आजार झाल्यानंतर त्याचं एक क्लासिफिकेशन केलेलं आहे की आपण त्याला क्लासिकल डेंग्यू बोलतो, ज्याच्यामध्ये फक्त रुग्णाला ताप येतो किंवा बॉडी पेन असतं, पण प्लेटलेट्स वगैरे नॉर्मल असतात. आणि दुसरं आहे त्याच्यामध्ये डेंग्यू हिमोरेजिक फिवर विथ शॉक विदाउट शॉक. डेंग्यू हिमोरेजिक फिवर म्हणजे ज्यात प्लेटलेट कमी झालेले असतात आणि त्याचे काही शरीरावर त्याचा परिणाम किंवा ब्लिडिंग मॅनिफेस्टेशन्स आपल्या शरीरावर दिसून येतात. आणि तिसरा जो प्रकार आहे की डेंग्यू शॉक सिंड्रोम, म्हणजे ज्याच्यामध्ये डेंग्यूमुळे रुग्णाचा जो रक्त दाब असतो तो खूप कमी झालेला असतो. त्याच्यामध्ये पेशंट डायरेक्ट हा हायपरटेन्शनमध्ये येतो किंवा शॉकमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये येत असतो. कारण क्लासिकल डेंग्यूमध्ये आपण जर अर्ली ह्याच्यामध्ये जर ट्रीटमेंट घेतलं तर पेशंटचं जे सर्वायवल किंवा वाचण्याची शक्यता जास्त चान्सेस असतात. त्याच्यानंतर जर पेशंट डेंग्यू शॉकमध्ये गेला किंवा डेंग्यू हिमोरेजिक फिवरमध्ये जर गेला, ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स भरपूर कमी होतात किंवा इंट्राक्रॅनियल ब्लीड होऊ शकतं किंवा आपल्या शरीरामध्ये फ्लुइड एक्झुडेशनमुळं आपल्या शरीरामध्ये पाणी वगैरे जमा होऊन आणि त्याच्यामुळे प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे त्याच्यानंतर पेशंटचं ब्लड प्रेशरसुद्धा कमी होतं. त्याच्यामुळे हे डेंग्यू हिमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम जे आहेत हे खूप डेंजरस असतात. ज्याच्यामध्ये आपली लाईफला रिस्क असू शकतो किंवा बरेच रुग्णाची डेथ होण्याची शक्यता असते. तर हे काही डेंग्यूचे काही प्रकार आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही वॉर्निंग साईन्स आपल्याला डेंग्यू हिमोरेजिक फिवर डेंग्यू शॉकमध्ये आपल्याला आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेस जर पेशंट रुग्णाला वॉमिटिंग असेल किंवा लूज मोशन्स होत असतील किंवा रुग्ण पोटामध्ये दुखतंय असं जर कंप्लेंट करत असेल किंवा हेडेक असेल, ज्याच्यामध्ये जे काही ऑलरेडी डेंग्यूमुळे आपल्या शरीरातलं पाणी किंवा कमी होत असतं, ऑलरेडी पेशंट जर डेंग्यूच्या हायपरटेन्शनमध्ये असेल आणि त्याच्यावरून जर पेशंटला लूज मोशन्स वॉमिटिंग जर होण्याचे प्रकार असतील किंवा पोटात दुखणे, तर हे एक वॉर्निंग साईन्स असतात की ज्याच्यामध्ये पेशंट डेंग्यू क्लासिकल डेंग्यू आणि डेंग्यू हिमोरेजिकमधून हा पेशंट डेंग्यू शॉकमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. कारण एकदा डेंग्यू शॉकमध्ये जर गेला किंवा जसे की डेंग्यू इन्केफलायटिस आहे, डेंग्यू मायोकार्डिटिस आहे, ज्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ते होऊ नये म्हणून ह्या वॉर्निंग साईन्ससुद्धा आपण ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये डॉक्टर साहेब आपल्याला सांगतायत डेंग्यूच्या प्रकारांविषयी. म्हणजे क्लासिकलमध्ये ताप आणि अंगदुखीसोबत प्लेटलेट ज्या असतात रक्तामध्ये त्याचं काउंट नॉर्मल असतं. मग जेव्हा अजून गंभीर होतो तेव्हा जो आहे डेंग्यू हिमोरेजिक फिवर, म्हणजे ज्याच्यामध्ये प्लेटलेट कमी झाल्यामुळे रक्तस्राव होतो. आणि तिसरा अजून गंभीर झाल्यावर डेंग्यू शॉक सिंड्रोम, म्हणजे रक्तस्राव झाल्यामुळे म्हणा किंवा प्लेटलेट कमी झाल्यामुळे इफेक्ट म्हणून हळूहळू ब्लड प्रेशर रक्तदाब जो कमी होतो आणि मग पुढचा त्रास जो आहे तो सरांनी सांगितल्याप्रमाणे होतो. तर डॉक्टर साहेब, डेंग्यूवर उपचार कुठले किंवा काय प्रकारचे उपाययोजना आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. नक्की डेंग्यूच्यावर उपचार आहेत आणि आता आपण त्याचं डायग्नोसिस सुद्धा करू शकतो. ज्यावेळेस पेशंट जर कंप्लेंट जर आपल्या लक्षणे अगोदर घेणं खूप गरजेचं आहे, त्यावेळेस आपलं ब्लड टेस्ट करून घेणं खूप गरजेचं, ज्याच्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट होतं. त्याच्यामध्ये आपण प्लेटलेट्स वगैरे पाहतो. प्लेटलेट्स नॉर्मल आहे की नॉर्मल आपल्या शरीरामधले प्लेटलेट 1.5 लाख ते 5 लाखपर्यंत असतात. आणि जर 1 लाखाचे कमी झालं तर आपण त्याला थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणतो. त्यामुळे 1.5 लाखाच्या जर कमी होत असतील प्लेटलेट, कारण प्लेटलेट काय एकदम सडनली कमी होत नाही, त्याला काही डिक्रीजिंग ट्रेंड्स नॉर्मल डेंग्यूमध्ये हे डिक्रीजिंग ट्रेंड ऑफ ब्लड प्लेटलेट्स असतं. ते काही दिवस असे प्लेटलेट त्याचे कमी होतात, त्यामुळे ते प्लेटलेट मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर हिमॅटोक्रिट वगैरे आहे किंवा ब्लड प्रेशर आहे आणि काही अल्ट्रासोनोग्राफी वगैरे काही फ्लू एक्झिबिशन आहे का किंवा फुफ्सामध्ये कुठं पाणी जमा झालं का, पोटामध्ये कुठं पाणी जमा होत असेल तर हे सोनोग्राफी वगैरे करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि ट्रीटमेंटमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की ह्याच्यामध्ये हायड्रेशन मेंटेन हायड्रेशन म्हणतो की हायड्रेशन आपल्या शरीरातलं पाणी जे आहे, तर मी आधी सांगितलं फ्लुइड एक्झिट्युशनमुळे आपल्या शरीरातलं पाणी कमी होतात आणि त्याच्या पेशंट हायपरटेन्शनमध्ये जात असतो. त्यामुळे आपलं ओरल इंटेक जर पेशंट क्लासिकल डेंग्यूमध्ये असेल तर ओरल इंटेक चांगलं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण नारळ पाणी असेल किंवा ज्यूस वगैरे असेल हे वगैरे घेणं गरजेचं आहे.
आणि प्लेटलेट जर कमी झाले असतील तर अकॉर्डिंग टू द प्लेटलेट किती कमी झाले त्याच्यानुसार आपल्याला प्लेटलेट ट्रान्सफ्युजन वगैरे आपण रुग्णाला करत असतो. त्याच्यामध्ये जसे की आपण ज्यावेळी थेरॉटिकल बघितलं तर प्लेटलेट 20,000च्या खाली जर कमी झाले तर आपल्याला थेरॉटिकल आहे की त्यांना पण प्लेटलेट वगैरे दिलं पाहिजे. पण पेशंटची क्लिनिकल कंडिशन आपण स्वतः जे रुग्णाला करावं लागतं किंवा पेशंटची कंडिशन कशी आहे त्याच्यानुसार मग आपण त्याचं प्लेटलेट ट्रान्सफ्युजन डिसिजन घेणं खूप गरजेचं असतं. आणि दुसरी प्लेटलेट हायड्रेशन आणि हायड्रेशन मेंटेन. आणि जर पेशंट बॉडी पेन असेल किंवा फिवर असेल किंवा डोकं दुखत असेल तर ओनली सिम्पल पॅरासिटामॉल हे अँटीपायरेटिक ड्रग आहे ते दिलं पाहिजे. आणि दुसरे अँटीपायरेटिक्स किंवा एनसेट्स असतात मोस्टली शुड अवॉइड, कारण का त्याच्यामुळे सुद्धा अजून प्लेटलेटवर परिणाम होऊ शकतो की प्लेटलेट कमी होऊ शकतात. असे ड्रग्स वगैरे सुद्धा आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलं पाहिजे. आणि हे जे कंडिशन्स आहेत की अँटीपायरेटिक्स, पॅरासिटामॉल, हायड्रेशन आणि प्लेटलेट ट्रान्सफ्युजन जर गरज असेल तर त्याच्यानुसार आपण देतो. आणि दुसरी काही सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन जर बसत असेल किंवा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होत असेल तर एक प्रोफायलायटिक म्हणून अँटीबायोटिक्स वगैरे देण्याची पेशंटच्या गरजेनुसार किंवा त्याच्या कंडिशननुसार आपण ते ठरवत असतो. फारच छान. डॉक्टर साहेब आम्हाला सांगा की डेंग्यू होऊच नये किंवा तो कसा टाळावा याविषयी सांगा. आणि आता पावसाळा पण येतोय तर आम्ही काय विशेष काळजी घ्यावी त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर, आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण आजार होण्याच्या अगोदरच आपण काळजी घेतली तर जे होणारे काही आपल्याला त्रास आहे आपण नक्कीच कमी करू शकतो. कारण का डेंग्यू हा आजार मी सांगितलं की डासाच्या उत्पत्तीमुळे आपल्या होत असतो. तर आता मे महिना संपत आलेला आहे, जून महिना आता पावसाळा सुरू होईल. तर पावसाळ्यामध्ये ही शक्यता डेंग्यूचा प्रसार किंवा डेंग्यूचे रुग्ण जास्त वाढत असतात. कारण का जी काही मी सांगितलं की ब्रीडिंग प्लेसेस आपल्या घराच्या आजूबाजूला जे इथे खड्डे असतील तर हे खड्डे वगैरे तिथे शक्यता जास्त होत असतील. हे खड्डे वगैरे बुजवणे किंवा त्याच्यावरच काही आपण घरामध्ये जे केरोसिन असतात अल्कोहोल जरी आपण त्या पाण्यावर जर स्प्रेड जर केला तर त्याच्यानुसार सुद्धा ते बरेच वेळेस डेंग्यूचे मॉस्किटो वगैरे उत्पत्ती कमी होतं. किंवा डेंग्यूचे जे काही आपल्या आजूबाजूला जर कचरा वगैरे असेल ते साफ करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली शरीराची आणि बाहेरच्या परिसराची सुद्धा तेवढंच काळजी घेणं गरजेचं आहे. मी सांगितलं की आधी डेंग्यूची उत्पत्ती आपल्या घरामध्ये सुद्धा होत असते. जसे की फ्लॉवर पॉट्स आहे त्याच्यातलं पाणी वगैरे चेंज करणे किंवा फ्रीजच्या खाली जर पाणी जमा होत असेल तर फ्रीजच्या पाणीचं ते पाहणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या जर घरी काही असे कोकोनट वॉटरचे सेल्स असतील किंवा हौद असेल किंवा आपल्या घरी काही पाण्याचं साठा वगैरे केलेला असेल तर त्याच्यामध्ये जे काय आपण मासे वगैरे आपण असतात गप्पी मासे वगैरे बोललं जातं तर असे काही मासे जर सोडले असतात हे डासाची उत्पत्ती जे होत असतं जे आपण पाणी वगैरे जमा करतो घरामध्ये वापरण्यासाठी तर ही चांगल्या प्रकारे जर काळजी घेतली तर ही मॉस्किटोमुळे जी काही उत्पत्ती हे होणार नाहीत. पण जरी मॉस्किटो जर झाल्यानंतर आपण घरामध्ये सुद्धा काळजी घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेस लहान मुलं असतात तर त्यावेळेस मॉस्किटो हे बाईट वगैरे होणार. बरेच वेळेस मार्केटमध्ये मॉस्किटो रिपेलंट्स वगैरे असतात, क्रीम असतात ते आपण सुद्धा शरीरावर लावू शकतो. किंवा मॉस्किटो नेट्स मच्छरदाणी वगैरे जे असतात जिथे लहान मुलं असतील किंवा हाय रिस्क फॅक्टर ज्यांना काही घरामध्ये काही आपले आईवडील असतील किंवा सिनियर सिटीजन्स असतात रिस्क फॅक्टरमध्ये काय असेल तेव्हा त्यांना इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट असेल तर यांना सुद्धा होणे म्हणून असे मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिपेलंट्स हे सुद्धा खूप वापरणे गरजेचं आहे. ज्याच्यामुळे डेंग्यूची उत्पत्ती आणि डेंग्यू झाल्यानंतर सुद्धा होऊ नये हे काळजी घेणं गरजेचं आहे. फारच छान. मित्रांनो, स्वच्छता गरजेची आहे स्वतःची, स्वतःच्या घराची, स्वतःच्या परिसराची, जेणेकरून आपल्याला डेंग्यू टाळता येईल. आणि आज 17 मे आहे, जागतिक उच्च रक्तदाब दिवस आहे. 16 मे विषयी चर्चा झाली आपली की राष्ट्रीय डेंग्यू दिवस विषयी चर्चा झाली. आता आज नंतर काल आणि उद्याविषयी पण थोडी चर्चा करूया. बरोबर, उद्या आहे 18 मे आणि 18 मे हा ओळखला जातो जागतिक एड्स लसीच्या अवेअरनेस निगडीत दिवस आहे किंवा वर्ल्ड एड्स वॅक्सिन अवेअरनेस डे किंवा ज्याला आपण म्हणतो की HIV वॅक्सिन अवेअरनेस डे असं पण त्याला म्हणतात. तर डॉक्टर साहेब आम्हाला सांगा की HIV आणि एड्स म्हणजे नक्की काय आणि दोघात काय फरक आहे ते देखील सांगा. नक्कीच सर, उद्या आपण पाहतो की उद्याचा दिवस हा 18 मे आहे. आपण हा जागतिक HIV वॅक्सिन डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं आणि 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस हा सेलिब्रेट केला जातो.
तर HIV आणि एड्स, HIV हा व्हायरस आहे, इम्युनो कॉम्प्रोमाइज व्हायरस म्हणतो, आणि एड्स हा अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. ज्याच्यामुळे HIVमुळे ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जे आपल्या शरीरातले काही ऑर्गन्स आहेत किंवा आपल्या शरीरातले महत्त्वाचे कॉम्प्लेक्शन झाल्यानंतर जो सिंड्रोम असतो किंवा अलग प्रकारचे भरपूर प्रकारचे आजार हे आपल्या शरीरामध्ये होत असतात. किंवा HIV व्हायरस हा फक्त आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असू शकतो, पण त्याचे कॉम्प्लिकेशन्स वगैरे आपल्याला काही हे होत नाही. कारण का आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ज्यावेळेस कमी होतं, ज्याच्या आपण पाहतो CD4 काउंट्स आहे, CD8 काउंट आहेत, तर ह्याच्या CD4 काउंट्सवर त्या पेशंटची प्रतिकारशक्ती डिपेंड केली जाते आणि त्याच्यावर त्या CD4 काउंटनुसार किंवा व्हायरल लोडनुसार त्याची ट्रीटमेंट आपण ठरवलं जातं. आणि एड्स जो आहे त्याला HIV झाल्यानंतर एड्स सिंड्रोम म्हणतो आपण, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, ज्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे बरोबरच आपल्या शरीरामध्ये सुद्धा बरेच आजार येत असतात, जसे की रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, फुफ्साचा आजार होऊ शकतो, निमोनिया होऊ शकतो, त्याच्यानंतर ब्रेनचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा ब्रेनमध्ये बरेच वेळेस अपसेस होऊ शकतं किंवा डोळ्याचं त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, ज्याच्यामुळे HIV रेटिनोपॅथी होऊ शकतो. ज्याच्यामुळे नंतर काय जे काही एड्स वेस्टिंग सिंड्रोम, आपले जी मसल मास असतं किंवा बोन्स वगैरे आहे हे सुद्धा बरेच वेळेस वीक होऊन जातात. आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या शरीरातले काही युरिन ट्रॅक इन्फेक्शन आहे, रिपीटेडली युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. जो काही हा ऑल प्रकारचा ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स आहेत, ज्याच्या CD4 काउंट्सच्या नुसार आपल्या शरीरामध्ये होत असतात, त्यामुळे हे त्याला एड्स असं हे बोललं जातं. कारण हे सुद्धा एक व्हायरस डिसीज आहे, त्याची रूट ऑफ ट्रान्समिशन्स वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे जर घरामध्ये कोणाला जर झाले असेल ते आपलं पत्नीला होऊ शकतो किंवा जर ऑलरेडी जी पत्नीला असेल तर त्या मुलाला जर प्रेग्नेन्सी काळात असेल तर होण्याचे ट्रान्समिशन असतात. पण आजकाल एवढी ट्रीटमेंट आहे की त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारचं प्रमाण होऊ नये म्हणून आपण ते अँटीव्हायरल ड्रग्स, त्याचे जे की ट्रीटमेंट जे पाहतो की अँटी हार्ट थेरपी म्हणतो त्याला, हायली ॲक्टिव्ह अँटी रेट्रोव्हायरल थेरपी, हे जे ड्रग्स आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी ART सेंटर्स आहेत, इवन सगळ्या रुग्णालयामध्ये ART सेंटर्स स्टॅब्लिश केलेले आहे, तर तिथे हे सगळे ART ट्रीटमेंट त्याच्या अकॉर्डिंग टू CD4 काउंट्स हे ड्रग्स वगैरे दिले जातात. म्हणजे CD4 काउंट्स महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे HIVचा स्टेटस किंवा स्थिती काय आहे ते आपल्याला कळते. आणि एड्स म्हणजेच संधिसाधू जे संक्रमण आहेत, इन्फेक्शन आहेत, ते जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी जाते तेव्हा जी इन्फेक्शन्स आपल्याला होतात आणि म्हणजे त्या छोट्याशा बीचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरण होतं, त्याला एड्स म्हणतो आपण. HIV म्हणजे आपण बी म्हणूया, त्याला सीड म्हणूया. तर डॉक्टर साहेब, आणि हे HIV वॅक्सिन विषयी आम्हाला सांगा. ART विषयी थोडी कल्पना दिलीत तर HIVची लस आहे त्याच्याविषयी. सध्या HIV आणि एड्सवर आपल्याकडे चांगले जे गुणकारी ड्रग्स म्हणतात किंवा अँटीव्हायरल रेट्रोव्हायरल थेरपी जे ड्रग्स आहेत ते वेगवेगळ्या लेवलवर ॲक्ट करतात किंवा ते ह्याच्यावर दिलं जातं. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात आजकाल पाहतो की रुग्णाची एड्स झाला म्हणजे पेशंटचं सगळं लाईफ संपलं असं लोकांमध्ये गैरसमज होता. पण एड्ससुद्धा असताना सुद्धा आपण जर ट्रीटमेंट घेतले तर आपली जी काही लाईफ स्पॅन आहे चांगल्या प्रकारे वाढू शकतं. किंवा आपण योग्य प्रकारे जर काळजी घेतली तर ट्रीटमेंट रेग्युलर हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि रेग्युलरली दर महिन्याचे तिथे आपण ड्रग्स वगैरे घेत राहिलो तर जे काही कॉम्प्लिकेशन्स होणारे असतात ते आपण हे कमी करू शकतो. आणि जे काही HIVची वॅक्सिन्स सध्या अंडर ट्रायल्समध्ये आहेत तर नक्कीच काही आपल्याला काही दिवसांनी असे वॅक्सिन्स जे इफेक्टिव्ह वॅक्सिन्स आपल्याला नक्कीच असं मला वाटतं मिळतील आणि ज्याच्यामुळे आपल्याला हे एड्सचं जे प्रमाण आहे किंवा HIVचं प्रमाण जे होणार आहे ते नक्कीच कमी होईल. पण जे HIV की एड्स होऊ नये म्हणून सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे किंवा ते होऊ नये म्हणून मी अगोदर सांगितलं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्या कॉम्प्लिकेशन होण्यापेक्षा किंवा एवढे ड्रग्स वगैरे घेण्यापेक्षा आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. ज्यामुळे HIVमुळे मी सांगितलं भरपूर कॉम्प्लिकेशन होतात किंवा एड्स वेस्टिंग सिंड्रोम होतो, ऑपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे हे ड्रग्स आणि वॅक्सिन्स नक्कीच रुग्णालयात त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. फारच छान. डॉक्टर मधुकर गायकवाड
जी तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात आणि आमच्या मित्रांना छान माहिती दिली आजच्या विषयावर, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या संघातर्फे आणि आमच्या सर्व दर्शक मित्रांतर्फे तुमचे आभार आणि खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. म्हणूनच पुढच्या अंकात एका नवीन विषयासोबत तुम्हाला भेटायला आम्ही नक्की येणार आहोत. तर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.